हॅलो फ्रेंड्स, तुमच्या सर्वांचंच परत एकदा स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. तर आता समरमध्ये सगळीकडेच आपल्याला मार्केटमध्ये खूप सारे वॉटरमेलन आहेत अवेलेबल. तर म्हटलं चला आज तुमच्यासोबत एक छान अशी रेसिपी शेअर करूया. तर आज आपण बघणार आहोत वॉटरमेलन ज्यूस रेसिपी. याला तुम्ही ज्यूस म्हणू शकतात किंवा मॉकटेल म्हणू शकता किंवा वॉटरमेलन मोइतो म्हणू शकता. तर चला सुरुवात करूया. तर इथे मी वॉटरमेलन कट करून घेतले आहे एका बाउलमध्ये आणि त्याच्यामध्ये 4 चम्मच साखर टाकून घेतली होती. आता हे वॉटरमेलन आणि साखरचं जे मिश्रण आहे ते आपण ग्राइंडरमध्ये टाकून घेऊया सर्व. खूप इझी रेसिपी आहे, खूप लवकर तयार होते. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तर आता हे सगळं वॉटरमेलन ग्राइंडरमध्ये काढून घेतलं आहे. त्यामध्ये आता आपण अर्धा लिंबू आहे तो पिळून घेणार आहे याच्यामध्ये. आता आपण हे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आहे. तर हा ज्यूस आपण बाउलमध्ये काढून घेऊया. उन्हाळ्यासाठी एकदमच रिफ्रेशिंग ड्रिंक आहे ही, तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा. आता आपण यामध्ये थोडंसं 1 पिंच मीठ ॲड करणार आहे. त्यानंतर मी छोटे छोटे वॉटरमेलनचे तुकडे कट करून ठेवलेले होते, ते पण आपण यात ॲड करणार आहे, कारण ते ज्यूस पिताना खूप छान लागतात वॉटरमेलनचे तुकडे. आता आपण ग्लासमध्ये आपला हा जो ज्यूस आहे तो सर्व करूया. ग्लासमध्ये मी सगळ्यात आधी बर्फ टाकून घेतले, बर्फाचे तुकडे. आता त्यामध्ये आपण हा जो ज्यूस तयार केलेला आहे तो टाकूया. तर दोघं पण ग्लास इथे मी ज्यूसने भरलेले आहेत, थोडी हाफ भरलेले आहेत. आता यामध्ये मी टाकते आहे स्प्राईट. तर चला आपलं वॉटरमेलन मोइतो, वॉटरमेलन मॉकटेल किंवा वॉटरमेलन ज्यूस रेडी आहे. यावरती आपण छोटे छोटे जे तुकडे केले होते वॉटरमेलनचे ते टाकले आहे. तर रेडी आहे आपली ड्रिंक. एन्जॉय. कशी वाटली फ्रेंड्स तुम्हाला आजची ही रेसिपी? कमेंट्समध्ये सांगा. आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.